नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल। आपण आज नवीन GR बघणार आहोत, जो की 20 जानेवारी 2026ला आलेला आहे। रिलेटेड आहे पवित्र पोर्टल मार्फत। काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत मित्रांनो, की जे 2023ची जी भरती झाली होती त्यामध्ये थोडेसे चेंजेस करून 2025च्या भरती त्या क्रमाने होणार आहे। तर त्याबद्दलचा हा GR आहे। त्यापूर्वी नवीन अपडेटसाठी, नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा। ओके, चला तर सुरू करूया। स्टार्टिंग इथे दिलेली आहे, पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती कार्यपद्धती संदर्भ क्रमांक 1 ते 4 येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेली आहे की बहुतांशी तरतुदी पदभरतीची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने पार पडावी या हेतूने करण्यात आल्या होत्या। तथापि काही तरतुदी पदभरतीच्या प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंती निर्माण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन त्यांनी नवीन तरतुदी केलेल्या आहेत आणि त्याचा GR काढलेला आहे 2025च्या पदभरतीसाठी। ओके, आता बघूयात ते चेंजेस काय आहेत ते। हे बघा मित्रांनो, पहिल्या रकान्यात दिलेले आहे की 2023च्या पदभरतीत जे चेंजेस आहेत ते बघा। पहिले काय होते ते, विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याचे उमेदवारांची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील। उमेदवारास पूर्वी निवड झाल्यास त्याच गटासाठी अर्ज करावयाचा असल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल। ओके, परत एक्झाम द्यायची गरज नव्हती त्याला। आता बघा, लागू केलेली अट काय आहे। उमेदवाराने चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारसीसाठी लागू राहतील। उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल। नवीन GR मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो, की तुम्हाला जर मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसह या प्रक्रियेमध्ये तुम्ही सिलेक्ट झालात तर तुम्हाला एका ठिकाणी जॉईनिंग करायची असेल किंवा जॉईन झालात त्यानंतर तुम्हाला दुसरं ऑप्शन मिळणार नाही। आता दुसरा चेंजेस बघा मित्रांनो, आपल्याला पूर्वी म्हणजे 2023च्या भरतीत काय होतं की तुम्हाला अनेक प्राधान्यक्रम देता येत होते। ओके, अनेक प्राधान्यक्रम विदाऊट इंटरव्ह्यू, विथ इंटरव्ह्यू अनेक प्राधान्यक्रम तुम्हाला देता येत होते। पण आताच्या नवीन GR नुसार काय आहे, तुम्हाला मेन महत्त्वाचे मुद्दे सांगत आहे मित्रांनो, की उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील। म्हणजे जे आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे ते फक्त 50 प्राधान्यक्रम लॉक करता येणार आहेत। ओके, विथ इंटरव्ह्यू असो का विदाऊट इंटरव्ह्यू असो, फक्त 50 प्राधान्यक्रम आपल्याला लॉक करता येतील 2025च्या भरतीमध्ये। ओके, शिक्षक भरतीमध्ये। आता नेक्स्ट जो चेंजेस आहे मित्रांनो ते बघा, 2023च्या भरतीत काय होतं की कोविड आलेला होता, त्यामुळे त्यांनी वयामध्ये एक्सटेन्शन म्हणून 2 वर्ष दिलेलं होतं, एक्सटेन्शन दिलेलं होतं 2 वर्षाचं। ओके, रिलॅक्सेशन दिलं होतं वयामध्ये 2 वर्षाचं। आणि आत्ताच्या जे एक्झाम झालेली होती 2025ची, इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही 14 मे 2025 म्हणजे जेव्हा आपली एक्झाम झालेली तेव्हापर्यंतचं वय आपलं ग्राह्य धरल्या जाईल। ओके, काउंट केला जाईल। इथे दिलेले आहे शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करण्यात येईल। ओके, त्यामुळे वयामध्ये रिलॅक्सेशन नक्कीच भेटलेलं आहे आपल्याला आणि हेच महत्त्वाचे चेंजेस होते या 2025च्या शिक्षक भरतीमध्ये।
बाकीचा जो चेंजेस आहेत बाकी ॲज इट इज दिलेला आहे. बाकी एवढे काही चेंजेस, फक्त 2 महत्त्वाचे मुद्दे होते या GRमध्ये की 50 प्राधान्यक्रम आपल्याला लॉक करता येणार आहेत सध्या, आणि दुसरा म्हणजे वय रिलॅक्सेशन भेटलेलं आहे एक्झामच्या तारखेपर्यंतच. ओके, म्हणजे आपली वयाची गणना तिथपर्यंत होणार आहे. त्यामुळे थोडंसं वयात रिलॅक्सेशन भेटलं. तुम्हाला हा GR वाचायचा असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा GR टाकेल. तुम्ही ते नक्की एकदा रीड करून घ्या. आणि तुम्हाला जर आपली दिलेली माहिती आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.